राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्त आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज सकाळचा नाश्त्यात बनवत आहे मी बेसन चिला. तर आपण बघूया कसा बनवायचा बेसन चिला. तर चला. तर हे आहे बेटर, बघा असं आहे. असं बेटर करून घ्यायचं आहे, मस्त छान अशा प्रकारे बेटर बनला पाहिजे नाही तुमचं. याला हे सगळे व्हेजिटेबल कट्स करून टाकले आहे याच्यात. तर आपण याच्यावर ऑइल घालून घ्यायचं. आधी ऑइल घालून घेतल्यानंतर हे बेटर असं छान अशा प्रकारे टाकून घ्यायचं. बघा असं घुमवायचं. छान असा पातळ करून घ्यायचा. याला व्हेजिटेबल्स असल्यामुळे छान शीज घेतली पाहिजे त्याने. फायनली आपला झाला आहे. तर मग याला आपण असं झाकून ठेवायचं. व्हेजिटेबल्स लवकर शिजले पाहिजे. तर फायनली आपण आता बघूया आपला बेसन चिला शिजला आहे का. तर बघा आपण काढले आहे. गरम असते त्याच्यामुळे त्यांनीच काढलं आहे सौत्याने. याला आमच्याकडे सरुता म्हणजे, तुमच्याकडे काय म्हणजे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर साईडनं छान फिरून घ्यायचं. चिकटला नसला पाहिजे, चिपकला नाही पाहिजे. आमच्याकडे गावाच्या भाषेमध्ये चिकटला म्हणते, इकडे चिपकला म्हणते. तर बघा मग त्यानंतर थोडंसं ऑइल घालून घेतलं आहे मी, बघा. आणि आपण थोडाफार गावरान भाषेचा वापर केला तर खूप चांगलं वाटते, कारण की आपण आपली मराठी भाषा जपली पाहिजे. आणि असं नाही का जिथं आहे तिथं म्हणजे जिथं आपण लहानाचं मोठं झालं तर आपण आपली भाषा विसरायची आणि व्हिडिओ पुरतं किती खूप स्टँडर्ड बोलायचं. हे माझ्याकडून नाही जमत. मला जेवढं कसं बोलावं जसं वाटते तसंच मी बोलते. मला फालतूची इकडून तिकडून घ्यायला आवडत नाही कोणाचे शब्द. आणि जे गावामध्ये लहानाचं मोठं झालो आम्ही, तर आम्हाला तिची भाषा आम्ही कधी विसरू शकत नाही. त्याच मातीत मोठं झाल्यावर आपण त्या भाषेचा विसर नाही पाडला पाहिजे. तर मग फायनली आपण चिला पलटून घेतला आहे. तर म्हटलं चला तोपर्यंत आपण बघूया. तर फायनल चिला झाल्यानंतर आपण काढून घेतला आहे चिला. त्यानंतर मी म्हटलं लावून घेतली भाजीसाठी गंज. तर माझे मिस्टर मला हेल्प करत होते. मी त्यांना सांगत होते कसं टाका तसं टाका. थोडं शिकलं पाहिजे ना, कधी आपण घरी राहतो नाही राहत, बाहेर गेलो तर चला म्हटलं त्यांना थोडीशी मी तुम्हाला सांगते तशाप्रमाणे करा. तर माझे मिस्टर माझी हेल्प करत होते. तर बघा मग माझा फायनली चिला कंप्लीट झाला. याला आमच्याकडे म्हणते पराठा म्हणते, बेसनाचा पराठा. इकडे आता चिला म्हणते. तर मग तिची भाषा येते शब्द तोंडामध्ये. तर मग फायनली राक्षसांना म्हटलं चला थोडीशी भाजी टमाटर वगैरे घातले. आणि आज होती आमच्याकडे मिक्स व्हेजिटेबल. तर माझे रावांना म्हटलं चला तुम्ही पण करून बघा. मी तिथेच होती, त्यांना सांगत होती असं करा, ते टाका, हे टाका. तर माझे मिस्टर बरोबर तेच टाकून फिरवत होते. तर बघा व्हेजिटेबल्समध्ये होते वांगे, वाटाणे, फुलगोबी नसल्यामुळे वांगे, वाटाणे, आलू आणि बीन्स टाकले होते. तर बघा छान म्हटलं असं टाकून घ्या. त्यांना शिकवत होती, कारण की वेळेवर आपल्याला म्हणजे इथे कोणी कोणाला खाऊ घालायला रिकामं नसते. आणि सगळे राहीन तरी पण जेवण करायला कोणी विचारत नाही. तर म्हटलं चला हॉटेलमधलं खाण्यापेक्षा तुम्हाला मी शिकवते हळूहळू. तर माझे रावांना मी सांगितलं तसे माझे राव करत होते. तर बघा त्यांनी छान वॉश केला आहे, सगळी भाजी टाकून घेतली आहे. तर आता त्यांना म्हटलं अशा पद्धतीने सांडशीने पकडा आणि त्याला मिक्स करा. सगळ्यांना छान फिरून घ्या, म्हणजे छान ते एक जीव होणार आणि त्यांना मसाला पण लागणार. तर बघा तसेच करत होते जे माझे मिस्टर. तर चला म्हटलं तुम्ही फायनली आता त्याला मिक्स झाल्यानंतर आपण झाकून ठेवूया. तर मी एक साईड करत होती चिले आणि राकेशांना जायला होत होता वेळ, त्याच्यामुळे म्हटलं थोडं लवकर मला थोडी हेल्प करा. त्यांना टिफिन पण द्यायचा होता. तर म्हटलं चला. तर त्यांनी मग माझी हेल्प केली. त्यांना मग करतात असं नाही का, मग म्हटलं चला त्यांना तेवढं कळलं तेवढं केलं.
मग त्यानंतर मी म्हटलं चला स्टीम वाफेवर भाजी चांगली होऊ द्यायची. मग त्यानंतर घेतला आम्ही सॅलेड कापायसाठी. तर माझे रावांनी सॅलेड छान कापलं, पण ते गाजर इकडे तिकडेच पडत होते कट केले की. तर हा आमचा मॉर्निंगचा शूट आहे. तर मुलगी स्कूल गेली होती. ब्रेकफास्टसाठी आम्ही नाश्ता केला होता बेसन चिला. तर मग म्हटलं हे टिफिनवर न्यायचे होते रावांना, तर ते कट करत होते. म्हटलं चला तुम्ही कट करा, तेवढपर्यंत मी शूट घेते तुमचं. तर म्हटलं अशा थोड्या गोष्टीतून आपण जे काहीतरी आठवणी म्हणून या घ्यायच्या की आपण कसं जगलो, आपली लाईफ म्हणजे खरंच चांगलं जगत आहो का आपण. त्यानंतर घेतली आहे मी प्लेटमध्ये ते गाजर काढून गेले, इकडे तिकडे पळत होते ते. मग त्यानंतर कापली आहे काकडीचे पण छोटे स्लाइस केले आहे त्यांनी. तर त्यांना आवडते कट करायला म्हणून ते करतात, नाही तर असं म्हणाल की बाई असून माणसाला कट करायला लावते, त्यांना आवडते म्हणून ती करते कट. असं काही नाही, एकमेकांना मदत केलं म्हणजे काही खूप हे नसते, माणसांना पण का आपण मदत करतो. फायनली मग आमच्या नाश्त्याचे चिले आले डायनिंग टेबलवर. तर बघा आम्ही कर्स आणि नाश्ता वाटर घेतला आहे पाणी. तर बघा या नाश्ता करायला सकाळचा ब्रेकफास्ट. तर ब्रेकफास्टमध्ये बनवले आहे मी चिला, बेसन चिला बनवला आहे व्हेजिटेबल्स. तर आणि यासोबत आहे कर्ड्स. हे बघा कर्ड्स आहे आणि आहे बेसन चिला. तर या मॉर्निंगचा नाश्ता करायला तर करूया आपण सुरुवात. कशी झाली तर खाऊन बघूया नक्की. छान झालाय, मस्त जसा दिसते तसा पण आहे. टेस्ट खूप छान आहे. आणि याच्यात विदाउट ऑइल, फक्त थोडंसं ऑइल ताव्याला लावून घ्यायचं पॅनला आणि ते बनवायचं. कर्ड पण छान आहे, सुंदर मस्त टेस्टी. तर या सगळेजण नाश्ता करायला, तोपर्यंत आपण भेटू. फायनली नाश्ता झाल्याच्या नंतर चला म्हटलं बेड व्यवस्थित करून घ्यायचा. तर बेड व्यवस्थित करून घेत होती. म्हटलं चला सगळं झटूट करून केल्याच्या नंतरच बेड चांगला व्यवस्थित करायचा. तर बघा छान पद्धतीने बेड व्यवस्थित करून घेतला मी, कारण की बेड व्यवस्थित केला नाही तर आपल्या घरातले कामं अपुरे असे वाटतात. तर सर्वात आधी नाश्ता करून घेतला. नाश्ता झाल्याच्या नंतर चला म्हटलं आपला बेड व्यवस्थित करून घ्यायचा. तर बेडच्या चारी भोवताली बेडशीट खोसून घ्यायची आहे गादीच्या खाली. तर मग ते कशी बेडशीट लवकर निघत नाही आणि चुरमुळा पण होत नाही. तर फायनली मी बेडशीट टाकून घेतली आहे आणि चांगली तिला इकडलं तिकडे खोसून घेतली आहे, छान टाईट करून घेतली आहे. तर बघा बेडचा लुक कसा दिसते. त्यानंतर मी घेतले आहे कुशन लावून. तर बघा हे कुशन मी स्वतः बनवले आहे कुशन. तर कवर मी मिशोवरून ऑर्डर केले होते. तर त्यानंतर मी घेतले पिलो लावून. तर बघा तुम्ही किती सुंदर दिसते बेडचा लुक. तर माझ्या मुलीची छोटीशी कुशन होता तर तिचं पण लावून घेतलं आहे. तर फायनल लुक असा झाला. तर माझी कामं आटपले. मग ही आली सायंकाळच्या वेळ होती. म्हटलं डाळ आणि भात बनवला होता. तर माझी लाडू बघत कशी हॅपी बर्थडेचं सॉन्ग म्हणतो तिच्यासाठी. हॅपी बर्थडे टू यू. तर आजचा दिवस माझा असा होता. तर व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.